हॅलो गाईस, तुमचं स्वागत आहे वेद बनाली होमली ट्रीट्स या चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत केळ्यापासून बर्फी. चला तर बघूया. इथे मी 1 वाटी पाणी घेतले, ते गरम करून त्याच वाटीने गूळ पावडर टाकले. तुम्ही साधं गूळसुद्धा वापरू शकता. आणि या गुळाचं फक्त असं पाणी बनवायचं, आपल्याला पाक नाही बनवायचा. त्यामुळे थोडं वितळलं की बंद करायचं. इथे मी केळी घेतले, ते आपल्याला अशी मिक्सरला वाटून घ्यायचे. इथे मी कढईत पाव वाटी तूप घेतले, 1 वाटी गव्हाचं पीठ. हे आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे, त्याचा रंग बदलेपर्यंत. चांगलं 3 ते 4 मिनिट भाजून झाल्यानंतर त्याच्यात पाव वाटी रवा टाकायचा. रवा कोणताही असला तरी चालेल. हे असं चांगलं भाजून घ्यायचं. त्यानंतर आपण वाटलेलं केळं त्याच्यात टाकायचं. केळ्याचं मिश्रण टाकल्यानंतर हे असं परत असं चांगलं परतून घ्यायचं. चांगलं परतून घेतल्यानंतर इथे मी थोडी वेलचीची पूड टाकली, ती पण परतून घ्यायची. त्यानंतर त्यात मी बदामाची पूड टाकली. ही ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची तर टाकू शकता, नाही टाकली तरी चालेल. हे चांगलं भाजून घ्यायचं. तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आता ह्यात आपण केलेलं गुळाचं पाणी टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं असं पूर्ण एकजीव झालं पाहिजे. तुम्ही बघू शकता ह्याचा रंग एकदम सुंदर आला. आता ह्याला आपण एका डब्यात किंवा मोल्डमध्ये टाकून 1 ते 2 तास सेट व्हायला ठेवायचं, रूम टेम्परेचरवर किंवा फ्रीजमध्ये. तुम्ही बघू शकता ही 2 तासांनी हे एकदम चांगलं असं घट्ट झालं आहे. आपली मिठाई इथे बनून रेडी आहे. ह्या अक्षय तृतीयेला तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. आणि आवडले असेल तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.